भारताच्या ग्रोथ स्टोरीचा अजून एक वेगळा पैलू आहे। त्यासाठी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आता सर्वात जास्त पैसा कोणत्या एज ग्रुपकडे आहे? असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही ऑब्व्हियसली पहिलं उत्तर देणार 50 वयाच्या पुढची जी लोक आहेत त्यांच्याकडे सगळ्यात जास्त पैसा आहे। 30 वयाच्या माणसांकडे एवढा जास्त पैसा नाहीये, बरोबर आहे? एकदम बरोबर। पण गंमत बघा, मी दुसरा प्रश्न विचारतो की सगळ्यात जास्त महागडा फोन कोणत्या एज ग्रुपकडे आहे? जर हे बघितलं तर तुम्ही त्याचं उत्तर लगेच द्याल की 30 वयोगटाच्या आतल्या मुलांकडे सगळ्यात जास्त महागडा फोन आहे आणि 50 वयोगटाच्या पुढच्यांकडे तेवढा महागडा फोन नाहीये। बघा गंमत, ज्याच्याकडे पैसा आहे तो महागडा फोनवर पैसे खर्च करत नाही। ज्याच्याकडे पैसा जास्त आहे तो महागड्या फोनवर पैसे खर्च करत नाही। ज्याच्याकडे पैसा कमी आहे तो मात्र महागड्या फोनवर पैसे खर्च करतोय। म्हणजेच काय, एक्झॅक्टली कंडिशन ही आहे की आत्ताचं जे यंग जनरेशन आहे ते स्पेंडर्स जनरेशन आहे। म्हणजे ते भरपूर खर्च करतंय। पैसे किती कमवतंय हे जास्त इम्पॉर्टंट नाही, पैसे खर्च किती करतंय हे जास्त इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे ते जास्त पैसे खर्च करतात आणि हीच गोष्ट आहे भारताच्या ग्रोथ स्टोरीची। 140-145 करोड जी लोकसंख्या आहे ते लोकसंख्येमध्ये खरेदी करणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे आणि ती खरेदी करणाऱ्याची संख्या वाढली की त्या फॅक्टरीचं मॅन्युफॅक्चरिंग वाढणार, फॅक्टरीचं मॅन्युफॅक्चरिंग वाढलं की फॅक्टरीचं प्रॉफिट वाढणार, फॅक्टरीचं प्रॉफिट वाढला की त्याची शेअरची किंमत वाढणार। म्हणजेच काय, इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये किमती वाढत जाणार आहेत का? तर आपला देश हा सगळ्यात जास्त खरेदी करणारा देश होणार आहे का? तर लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे। त्यामुळे जगही आपल्याकडं एक चांगली बाजारपेठ म्हणून बघतंय आणि त्यामुळे भारताची ग्रोथ स्टोरी जबरदस्त राहणार आहे। आणि यासाठीच मी मध्ये एकदा व्हिडिओ तयार केला होता की ओव्हेरियन लॉटरी लागली आपल्याला। ओव्हेरियन लॉटरी म्हणजे काय, तर आपण यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की आपण योग्य वेळी योग्य देशामध्ये जन्माला आलेलो आहोत, ही आपल्याला लागलेली लॉटरी आहे। कारण भारताचं ग्रोईंगची हितनं पुढची 15, 16, 20 वर्ष जोरदार चालणार आहेत। आणि हे कशावरनं मी बोलतोय तर 1966 पासून 89 पर्यंत जपान प्रचंड वेगाने वाढला। का वाढला? तर तिथं हायेस्ट यंगेस्ट वर्किंग पॉप्युलेशन होतं। तीच गोष्ट चायनामध्ये हायेस्ट यंगेस्ट वर्किंग पॉप्युलेशन 2005 सालापासून 2017-18 पर्यंत राहिलेलं आहे। आणि आपण आत्ता आहोत जे 2018 पासून भारताचं यंगेस्ट वर्किंग पॉप्युलेशन वाढायला लागलंय आणि त्याचा आत्ताचा कार्यकाळ चालू आहे। हा कार्यकाळ पुढची 25 वर्ष राहणार आहे। 25 नाही, निदान 20 वर्ष तर राहणार आहे। त्यामुळे आपल्याकडे अजून 15-17 वर्ष नक्की आहेत। त्यामुळे ही 15-17 वर्ष भारतासाठी सोन्याचा धूर येणारी इन्व्हेस्टमेंटसाठीची वर्ष आहेत। त्यामुळे आता इन्व्हेस्ट इन इंडिया, इन्व्हेस्ट फॉर युअर फ्युचर आणि ते तुम्हाला नक्की चांगलं स्ट्रॉंग ग्रोथ देऊन जाणार आहे। त्यामुळं शॉर्ट टर्म मध्ये होणाऱ्या व्होलाटायलिटीकडे लक्ष देऊ नका, तुमच्या लॉंग टर्म गोलसाठी फोकस करा आणि आउटपुट मिळवा। थँक्यू।